उल्हासनगर में गैस की कीमतों में बढ़ोतरी के खिलाफ कांग्रेस का प्रदर्शन। राज्य ऑफिस के सामने प्रदर्शन। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के निर्देश और एमएलए हर्षवर्धन सपकाल के कहने पर उल्हासनगर शहर और जिला कांग्रेस कमेटी ने केंद्र सरकार द्वारा गैस सिलेंडर मोदी है गॅस सिलेंडरचे दर कमी झालेच पाहिजे, घरगुती सिलेंडरचे दर कमी झालेच पाहिजे। मोदी है काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा मोदी सरकार मोदी सरकार सरेंडर 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 असं पकडेल मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय घरगुती सिलेंडरचे दाम कमी झालेच पाहिजे गॅस सिलेंडरचे काम कमी झालेच पाहिजे मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय काँग्रेस पक्षाचा मोदी तेरे राज में मोदी तेरे राज में मोदी तेरे राज में मोदी सरकार हाय हाय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय सिलेंडरचे दाम कमी झालेच पाहिजे सिलेंडरचे दाम आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आज आपण बघितलं असेल लोकसभेत पण काँग्रेस पक्ष व सर्व विरोधी पक्ष आणि आज राज्यभर देशभर जो मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 60 रुपयांनी दर वाढवलाय तसंच कमर्शियल गॅसवर 150 रुपयांनी दर वाढवलाय याचा मोठा त्रास हा सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागणार आहे। कारण की कमर्शियलच्या भावांनी छोटे व्यावसायिक असतील हॉटेलधारक असतील त्यांना हा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे आणि घरगुती जो सिलेंडरचा दर वाढलाय त्याचा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर मोठा त्यांना त्याचा पुढे सहन करावा लागणार हा त्रास। मोदी सरकार आल्यापासून प्रामुख्याने पहिले ते सिलेंडरच्या भाव वाढल्यावर मोठे मोठे आंदोलन करायचे आणि आपण बघितलं असेल मागच्या 12 वर्षात 50 वेळा सिलेंडरचे दाम वाढत गेलेले आहेत। पण आता जो 60 रुपयाचा दर वाढलेला आहे हा सर्वात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। 2013ला 12-13ला काँग्रेसची सरकार असताना जो सिलेंडरचा दर 400 रुपये होता तो आज 900 रुपयावर गेलेला आहे आणि कमर्शियल सिलेंडरचा जो दर आहे आज 1900 रुपये एवढा त्याचा भाव गेलेला आहे। तर या सर्व गोष्टीच्या विरोधात सर्वांना सामान्य जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आज महाराष्ट्रावर आंदोलन केलेलं आहे। त्याच अनुषंगाने उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तात्काळ इथे सर्व पदाधिकारी महिला कमिटी असतील जिल्हा कमिटी असेल ब्लॉक कमिटी असेल सर्वांनी याच्या विरोधात आम्ही प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली आणि त्यानंतर हा दर तात्काळ कमी करण्यात यावा असे निवेदन सन्मान्य प्रांत अधिकाऱ्यांना या संदर्भात देण्यात आले। धन्यवाद।